हाय. कोल्ड मॅरेजेस हा आहे आजचा माझा विषय. हा विषय मी घ्यावा असं मला काल का परवाच कोणीतरी सुचवलेलं होतं. ॲक्च्युली या विषयावर फ्रोझन बेडरूम नावाचं माझं एक पुस्तक आलेलं आहे. त्यामध्ये याबद्दलचे अनेक प्रॉब्लेम विशद केलेले आहेत. हे पुस्तक तुम्हाला स्टोरीटेल ॲपवर मिळू शकतं. पण ज्यांनी हे पुस्तक वाचलेलं नाही त्यांना या व्हिडिओचा नक्की उपयोग होईल. तर मुळात कोल्ड मॅरेजेस म्हणजे नेमकं काय? तर ही अशी लग्न आहेत जिथे नवरा बायको एकत्र राहत आहेत, मुलं आहेत, एका घरात सगळे राहत आहेत. मात्र नवरा बायको हे मनाने किंवा शरीराने तितकेसे एकत्र नाहीत किंवा त्यांच्यात तेवढं आकर्षण नाही नवरा बायको म्हणून, किंवा त्यांच्यामध्ये असे नॉर्मल संबंध नाहीत जसे इतर नवरा बायकोत असतात. तर अशी ही जी लग्न आहेत ती जनरली हे सगळं फील होतं 40-50 नंतर हे जाणवायला लागतं. आणि मग आहेत तर एकत्र पण तरी एकत्र नाहीत अशी काहीशी स्थिती होते. आणि मग यामध्ये लोकांना कळत नाही आपण कसं वागायला पाहिजे, काय करायला पाहिजे, यातनं उपाय नेमका काय. तर ॲक्च्युली या विषयाचे अनेक लेयर्स आहेत. तर मला वाटतं कदाचित याचे 2 भाग करावे लागतील. मी जितकं जास्तीत जास्त सांगता येईल तेवढं सांगायचा नक्कीच प्रयत्न करते. ही जी स्थिती येते साधारणपणे 40-50 पर्यंत जाणवायला लागतं की अरे, आपलं जे लग्न आहे ते इतरांसारखं नाही आहे. म्हणजे आता इथे बघा परत कंपॅरिझन आली. कंपॅरिझनमुळे माणूस जास्त दुःखी होतो आणि त्याला आपलं सगळं चुकीचं आहे आणि दुसऱ्याचं सगळं बरोबर आहे असं दिसायला लागतं. त्यामुळे ही कंपॅरिझन जेव्हा सुरू होते तेव्हा ॲक्च्युली माणूस जास्त दुःखी होतो की अरे ते कसे सुखात राहत आहेत, त्यांची कशी मुलं मोठी होत आहेत आणि तरी ते दोघं किती इंटिग्रेटेड आहेत आणि त्यांचं नवरा बायकोंचं एक छान विश्व आहे, आमचं मात्र असं नाही. तर असं सगळं कंपॅरिझनमधून सुरू होतं. कधी कधी कंपॅरिझन जरी नसली तरी आतून हे जाणवत असतं की आमच्यामध्ये थोडासा मानसिक दुरावा आहे, काही जणांना वाटतं आमच्यात शारीरिक दुरावा आहे. आणि ह्या तक्रारी बाईच्या पण असू शकतात किंवा पुरुषाच्या पण असू शकतात. तर इथे असा काही रूल नाही आहे की बायकांनाच असं वाटतं किंवा पुरुषांनाच असं वाटतं की फिजिकली आम्ही एकत्र नाही, असं हे दोघांनाही वाटू शकतं. पण मुद्दा काय आहे की हे आत्ता तुम्हाला जाणवायला लागलं आहे, पण ह्याची सुरुवात कुठेतरी अलीकडेच झालेली असते, खूप आधी झालेली असते. आणि ते म्हणतात ना की तुम्ही एखादी जखम अशीच भळबळती ठेवून दिलीत, त्याची मलमपट्टी वेळेत केली नाहीत, तर ती जखम हळूहळू गँग्रीन व्हायला लागते, मोठी व्हायला लागते. हेच काहीसं नवरा बायकोंमध्ये होत असावं. तर त्यामुळे कित्येक भांडणं झालेली असतात. मग त्या वादावादीची कारणं अनेक असतील. म्हणजे ते दोघे स्वतः असतील, घरातले लोक मध्ये पडल्यामुळे असेल, नवरा बायकोंचं त्यांच्या सासू सासऱ्यांशी न पटणं हे असेल, किंवा कधी कधी असं पण असतं की काही जबाबदाऱ्या सासरच्या घ्यायच्या असतात, त्या न पेलता आल्यामुळे दोघांमध्ये बेबनाव असू शकतो. कारणं अनंत आहेत. पण ती कुठेतरी सॉर्ट आऊट करायची गरज असते, जी सॉर्ट आऊट झालेली नसतात आणि त्याच्यामुळे हे सगळं असं पुढे जाऊन होऊ शकतं. सॉर्ट आऊट करण्यासाठी जेव्हा जेव्हा भांडण होतं तर तेव्हा नुसतं भांडण न होता त्यावर डीपली एकमेकांशी बोललं गेलं पाहिजे. म्हणजे सपोज आज जरी भांडण झालं, 2 दिवस टिकलं, पण तिसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा एकत्र येणार त्यावेळेला जे काही घडलं आहे त्याबद्दल सॉर्ट आऊट करण्याच्या दृष्टीने काही ना काही उपाय केले पाहिजेत. असं जर वेळेवर केलेलं नसेल तर ते मनात राहत जातात, गोष्टी साठत जातात. कित्येक वेळेला म्हणजे यंग असताना अपशब्द वापरणं, क्वचित प्रसंगी एखादा फटका मारणं, म्हणजे मारहाण टाईप काही करणं, यंग असताना मी म्हणते हे, म्हणजे मोठ्या वयात तर हे अपेक्षितच नाही आहे. पण असं जर काही तुमच्या मनात म्हणजे झालेलं असेल तुमच्या बाबतीत तर तुम्ही ते मनात ठेवलेलं असतं. कधी कधी एकदम कोल्ड ट्रीटमेंट दिलेली असते, म्हणजे लक्षच द्यायचं नाही, पूर्ण इग्नोर करायचं, भांडण झालं आहे म्हणून कैक महिने बोलायचं नाही, अशा काही गोष्टी केलेल्या असतात. तर त्या फार मनात चिकटून राहतात की ही मला ट्रीटमेंट बरोबर नाही दिली गेलेली. तर माझं म्हणणं आहे असं काहीही असू शकतं. कधी कधी मुलांना वाढवत असतानाचे जे निर्णय असतात ते चुकतात आणि त्यावेळी एका पार्टनरला असं वाटतं की नाही, मी हे सांगत होतो, हे जर केलं असतं तर आज मुलावर ही वेळ नसती आली, किंवा असं म्हणजेच मुलांना वाढवण्याच्या संदर्भात दोघांचं एकमत नसणं, याच्यामुळे पण काही वेळेला भांडण होत असतात. आणि ह्या मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत, म्हणजे ज्याचे परिणाम फार खोलवर होऊ शकतात, अशा गोष्टी आहेत. तर अशा काही गोष्टी जर तुम्ही मनात दडवून ठेवलेल्या असतील आणि एकमेकांशी कधी शेअर नाही केलेल्या असतील
आणि या उलट बरेचदा लोक आपल्या मित्रमैत्रिणींशी मात्र हे शेअर करत राहतात, जे की अतिशय चुकीचं आहे. कुठचाही तुमचा जो दोघांमधला प्रॉब्लेम आहे तो ॲक्च्युली दोघांमध्येच डिस्कस व्हावा. त्याची उत्तरं तुमच्या दोघांमध्येच असू शकतात, इतर कोणामध्येही नाही. तर डिस्कस करायचंच तर तुम्ही सायकॉलॉजिस्टशी करा, पण असं आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये नको असं मला वाटतं. तर ह्या सगळ्या जखमा मनाच्या साठत राहतात आणि एक दिवस ती स्टेज येते जिथे नको या माणसाबरोबर राहायला असं मनातनं कुठेतरी वाटायला लागतं. पण राहायचं तर आहे, कारण इथे एक प्लस पॉईंट मी नक्की सांगेन की दोघांमध्ये मुलांना आईवडील पाहिजेत आणि मुलांना आईवडील एकत्र मिळाले पाहिजेत यावर मात्र एकमत असतं. आणि ही माझ्या दृष्टीने खूप प्लस पॉईंट आहे हा, ज्याचा तुम्हाला तुमचं नातं सुधारण्यासाठी खरंच उपयोग होऊ शकतो. तर ही एक चांगली गोष्ट या जोडप्यांमध्ये नक्की असते, ही त्यांची चांगली साईड आहे. तर दोघांचं मत यावर मात्र एकमत असतं की नाही, मुलांना आईवडील दोघंही पाहिजेत, आपण डिवोर्स नाही घ्यायचा. एवढा समजूतदारपणा जर तुमच्याकडे आहे तर पुढे जाण्याची एक स्टेप कुणीतरी उचलायला पाहिजे आणि कुणीतरी हे नातं ठीक करण्याचा उपाय केला पाहिजे. जितक्या क्विक तुम्ही त्यावर ॲक्शन घ्याल तेवढे तुमचे संबंध सुधारणं शक्य असतं. जितका उशीर करत जाल तितकं तुमचं नातं अजून बिघडत जाणार आहे. आणि हे जे नाटक केलं जाणार आहे की सगळ्यांसमोर ठीक, पण बेडरूममध्ये आल्यावर मात्र एकमेकांशी दोघे बोलत नाहीत, किंवा काही जणांकडे तर बेडरूम पण वेगवेगळ्या असतात आणि वेगळं झोपलं जातं. तर असं जर तुम्ही करत असाल तर हे नाटक झालं, पण त्याच्यातनं तुम्हाला फायदा काहीच मिळणार नाही आहे. खोलवर रूट्सवर काम करायला पाहिजे ते तुमच्याकडून होणार नाही आहे. तर त्यामुळे जितक्या लवकर हे लक्षात येतं आहे तितक्या लवकर उपाय करायला लागणं, आणि क्वचित प्रसंगी तुम्हाला सायकॉलॉजिस्टची मदत घ्यावीशी वाटली, प्रोफेशनल मदत घ्यावीशी वाटली तर प्लीज घ्यायला पाहिजे आणि आपले प्रश्न सॉर्ट आऊट करायला पाहिजेत. हा तर झाला अगदी प्राथमिक उपचार, आणि हे केव्हाही तुम्ही करू शकता. तुम्हाला 50शीत 55व्या वर्षी जरी लक्षात आलं की आपलं बिनसतं आहे, आपलं जमत नाही आहे, तरी तुम्ही ते ठीक करू शकता. ही एक गुड न्यूज आहे, नाही का? तर याचा उपयोग तुम्ही जरूर केला पाहिजे आणि आपलं नातं सुधारायचा प्रयत्न केला पाहिजे. आता याच्यामध्ये काही इतर पण गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे प्रश्न जास्त बिकट होऊ शकतात. तर हे मुद्दे कुठचे असतील की दोघांचं एकमेकांशी पटत नाही म्हणून कुठच्या तरी तिसऱ्याच माणसाचं तुमच्या दोघांच्यामध्ये आगमन होणं, किंवा ज्याला आपण म्हणतो की बाहेर वळणं, अफेअर करणं किंवा अशा काही गोष्टी. तर ही मात्र खूप अशी सिरियस गोष्ट आहे की ज्याच्यामुळे नातेसंबंध पूर्णपणे बिघडून जाऊ शकतात आणि कदाचित परत ठीक होण्याच्या अवस्थेत राहणार नाहीत. तर त्यामुळे अशी काही स्टेप्स उचलत असताना 100 वेळा विचार केला पाहिजे. बाहेर वळणं जितकं तुम्हाला सोपं वाटतं आहे आणि आनंदाचं वाटतं आहे तितकं ते सोपं बिलकुल नाही आहे. ते का नाही आहे आणि त्याचे काय परिणाम होतात याविषयी मी दुसऱ्या भागात बोलते आहे. तर मी आत्ता इथेच थांबते आहे. तर आपण भेटूया पुढच्या भागामध्ये. बाय.